मॅम, ह्युमन हेल्थसाठी आपण एक ॲप तयार केलं आहे, तर ते ॲप नेमकं काय आहे आणि ह्युमन किंवा मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी त्या ॲपचा कसा तुम्हाला उपयोग होतोय? तर माझी जवळजवळ एक 32 वर्षाची प्रॅक्टिस झाली आहे. मी KEM रुग्णालयामध्येच प्राध्यापक म्हणून आहे. आता KEM रुग्णालयात सर्वसाधारण रुग्णालय असल्यामुळे आमच्याकडे येणारी माणसं गावापासून येतात. हे टर्शरी केअर सेंटर आहे, पण इट वर्क्स लाईक अ प्रायमरी हेल्थ सेंटर. कारण प्रायमरी हेल्थ केअर फॅसिलिटीज का डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये कधी कधी मानसोपचार तज्ज्ञ अवेलेबल नसल्यामुळे त्यांना शहरात यावं लागतं उपचारासाठी. मग ते आमच्याकडे पोचोस्तोपर्यंत आजार बराच क्रॉनिक झालेला असतो, म्हणजे जुनाट झालेला असतो आणि त्यांनी अनेक महिने इकडे दाखव तिकडे दाखव, दुसऱ्या स्पेशलिस्टला दाखव किंवा फकीर बाबा हे सगळं करून येतात. घर घाण ठेवलेलं असतं, शेत विकलेलं असतं, पैसे नसतात आणि मग आत्ता शेवटी थकून माकून इकडे येतात. तर कुठेतरी मी त्यांना म्हणजे विचारलं की तुम्ही पहिले का नाही आला? तर कोणी आम्हाला सुचवलं नाही, आम्हाला कळलंच नाही, आम्हाला माहीत नव्हतं ह्याला मानसिक आजार म्हणतात आणि जर आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही थोडी पैसे असे घालवले असते. तर अशा प्रकारची उत्तरं नेहमीच आम्हाला मिळतात. तर आता मी अध्यक्ष झाली आमच्या इंडियन सायकॅट्रिक सोसायटी वेस्टर्न झोनल ब्रांचमध्ये. तर मला असं वाटलं की जनजागरूकता हे माझं ध्येय ठेवायचं आहे, माझा ऑब्जेक्टिव्ह ॲज अ प्रेसिडेंट फॉर 23-24. आणि त्याच्या आधीच माझ्या डोक्यात एक संकल्पना आली की मी जनजागरूकता करण्यासाठी लोकांपर्यंत कसं पोचू शकते. आजचं डिजिटल वर्ल्ड आहे, डिजिटल वर्ल्डमध्ये आपल्याला ॲप आणि इन्स्टा आणि सोशल मीडिया ह्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. तर असं वाटलं की एक ॲप आपण तयार करूया जेणेकरून लोकांना ॲटलिस्ट एवढं कळेल की माझी मानसिक स्थिती ठीक आहे की नाही. फोकस मोस्टली नैराश्यावर आहे आणि PHQ म्हणून एक प्रश्नावली आहे जी स्टँडर्डाइज्ड स्केल आहे, ती आम्ही वापरली आहे. ती गेम फॉर्मॅटमध्ये वापरली आहे. कारण काय होतं की लोकांना नाविन्य लागतं, लोकांना रोज तेच वाचून कंटाळा येतो, म्हणून कुठेतरी त्यांचा इंटरेस्ट ठेवण्यासाठी आपण हे गेम फॉर्मॅटमध्ये केले. म्हणजे रोज एक तुम्हाला ती प्रश्नावली घ्यायची आहे, त्या प्रश्नावली दिवसातून एकदाच घेऊ शकता. मग ती प्रश्नावली गेमच्या स्वरूपात आहे आणि रोज गेम बदलतो आणि मग तुम्ही ते 10 प्रश्न सोडवले की तुम्हाला एक माहिती मिळते. जर तुमचा स्कोर नॉर्मलमध्ये असेल तर तुम्हाला शाबासकी मिळते. जर त्याच्यात आढळलं की तुमचा स्कोर थोडा जास्त आहे आणि नैराश्याच्या लेवलवर आहे तर मग तुम्हाला एक अलर्ट येईल की तुम्ही तुमच्या जवळपास कोणाला तर दाखवून घ्या, चर्चा करून घ्या, असा एक अलर्ट येईल. म्हणजे आपल्याला घाबरवलं नाही जात, पण एक माहिती दिली जाते, एक सूचना दिली जाते की तुम्ही दुर्लक्ष करू नका तुमच्या मानसिक स्थितीचं. मग ती एक प्रश्नावली झाली. त्याबरोबर एक सेल्फ हेल्प झोन असा एक क्रिएट केलेला आहे. त्या सेल्फ हेल्प झोनमध्ये अनेक उपक्रम आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत जे आपण करून आपण वी कॅन इम्प्रूव्ह आवर मेंटल हेल्थ. उदाहरणार्थ ब्रीदिंग म्हणा, डान्स म्हणा, योग म्हणा, हे सगळे छोट्या छोट्या फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत आणि त्याची माहिती दिली आहे. तुम्ही जे जस्ट ते इन्स्ट्रक्शन्स आपण फॉलो करून तेवढं करू शकता. म्हणजे फिजिकल फिटनेससाठी सुद्धा आपण ह्याचा प्रचार करतोच आहे, मानसिक फिटनेससाठी, मेंटल फिटनेससाठी तर गरजेचंच आहे मी म्हणेन. त्याबरोबर म्युझिक आहे, कारण संगीत हे स्ट्रेस बास्टर असतं, म्हणून काही ट्रॅक्स दिलेले आहेत तर आपण त्याचा वापर करू शकतो. त्याबरोबर ॲपमध्ये सकारात्मक विचार दिलेले आहेत. मग ते सकारात्मक विचार मी दैनंदिन रोज 4 सकारात्मक विचार वाचू शकते ज्यांनी माझं सेल्फ एस्टीम वाढेल. मला स्वतःचं का माझ्यामध्ये काही न्यूनगंड असेल, का इन्फिरियर वाटत असेल, का कम्फर्टेबल वाटत नसेल तर कुठेतरी माझं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी हे करू शकतो, माझ्यामध्ये हे आहे. असे अनेक सकारात्मक विचार दिलेले आहेत जे आपण स्वतःसाठीच रिसाईट करायचे, त्याला आपण सेल्फ हेल्प म्हणतो. तर हे ॲप ना आम्ही 3 भाषांमध्ये केलं आहे. कारण जर मला गावापर्यंत पोचायचं आहे तर मला इंग्लिश वाचणारा माझा सामान्य माणूस नसेल, एखाद वेळेस हिंदी असेल, मराठी असेल, तर सध्या 3 भाषांमध्ये केलेला आहे. हा विनामूल्य ॲप उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरवर फ्रीली अवेलेबल आहे. सक्षम मेंटल वेलनेस ॲप.
आत्तापर्यंत जवळजवळ 660 डाउनलोड झालेले आहेत. जवळजवळ 400च्या वर लोक रेग्युलरली क्विज घेत आहेत. आणि माझं म्हणजे दृष्टिकोन हेच होता की क्विज त्यांनी घ्यावी, म्हणजे त्याच्यात माझी मानसिक स्थिती आजच्या तारखेत कशी आहे तेवढी मला कळेल आणि मग ते बाकीचे उपक्रम आपण करू शकतो. तर हे ॲप मला ॲक्च्युली पोचवायचं आहे सामान्य माणसांपर्यंत. त्यासाठी मी म्हणजे गव्हर्नमेंटला पण मी पत्र लिहिलेली आहेत. त्यांच्याकडून मिळालं आहे मला प्रतिसाद मिळाला आहे की येस वी विल गो अहेड. स्टेट मेंटल हेल्थ अथॉरिटीला पण मी सांगितलं आहे आणि त्यांनी पण सांगितलं आहे की आपण बघूया कशा पद्धतीत आपण ह्याचा प्रचार करू शकतो. कारण ग्रासरूट लेवलवर आशा वर्कर जे आहेत, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्स जे आहेत किंवा तुमची PHC जी असेल, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असेल, तिथे कुठेतरी ह्याची माहिती जर मी लावली किंवा प्रत्येक आशा वर्करकडे आयपॅड असतं तर त्याच्यावर ह्याची माहिती दिली तर ऑटोमॅटिकली ती लोकांपर्यंत पोचेल. त्याबरोबर आपण AV, रील्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ह्याचा वापर करून प्रचार करण्याचा प्रयत्न चालूच आहे.